तारदाळमध्ये कोट्यावधींचा निधी आणून गावातील सर्व मंदिर, गावभागातील काँक्रिटीकरण, मराठा समाज भवनसाठी 50 लाख, मराठी शाळेस 85 लाखांचा फंड, तारदाळ शहापूर रस्ता, तारदाळ संगमनगर रस्ता, खोतवाडी तारदाळ रस्ता, सारण गटर यासह अनेक विकास कामे तारदाळमध्ये गेल्या 6 महिन्यात आणून विकासाचा डोंगर उभा केला आहे। जिल्हा परिषद, राज्य सरकार व केंद्र सरकार या तिन्ही ठिकाणचा निधी वेगवेगळ्या ठिकाणी लावून तारदाळचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे वक्तव्य तारदाळ येथील मराठा समाज भवन भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी केले। तसेच ते पुढे म्हणाले, पुढील 5 वर्षातही तारदाळ गाव हे एक विकासाचे मॉडेल असेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून तारदाळमध्ये अनेक विधायक विकास कामे करण्याचा संकल्प असल्याचे ते म्हणाले। यावेळी आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, तारदाळ हे झपाट्याने वाढणारे गाव असून या गावच्या सभोवताली इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क, इंटरनॅशनल स्कूल, RTO कॅम्प अशी महाराष्ट्राच्या नकाशात नोंद होतील अशी विकास कामे केली आहेत। प्रास्ताविक माजी सरपंच यशवंत वाणी यांनी करून देत केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला। यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांनी मनोगत व्यक्त केले। तत्पूर्वी जावईवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून धनगरी ढोल ताशांच्या निनादात भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी मराठा भवन बांधकामाचा भव्य शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला। तसेच वाल्मिकी समाज, मराठा समाज, नाभिक समाज, धनगर समाज, चर्मकार समाज, लिंगायत समाज, वेताळेश्वर मंदिर समिती यांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी अंजना शिंदे, जयप्रकाश भगत, प्रकाश खोबरे, KG पाटील, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव, अकबर करडी, लक्ष्मी चौगुले, नितीन खोचरे, अशोक जाधव, वसंत चौगुले, रमेश नर्मदे, किसन शिंदे, सचिन पवार, गोगा बांधार, शीतल मगदूम, योगेश वाणी, सचिन चौगुले, विजय चौगुले, राजू मेघने, सदाशिव खोत, दत्ता जाधव, पवन शिंदे यांच्यासह भाजपा महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत भंडारे व DP भगत यांनी केले। सदरच्या स्नेह मेळाव्याचे नेटके नियोजन संयोजकांनी केले।